महिन्यापूर्वी भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर धडकलेला एक तरुण अभिजित दिपके, की ज्यांनी देशभर कॉकरोच जनता पार्टी या नावाचा एक नवा पक्ष उभा करून देशभर एक तहलका माचवलेला आहे. आणि हा तहलका माचवलेल्या या अभिजित दिपकेनी विद्यार्थ्यांच्या प्रकरणामध्ये, परीक्षा प्रकरणामध्ये, नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा आपल्या आंदोलनातून घेतला. आणि त्यामुळे साहजिकच देशभर अभिजित दिपके हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती देशात नाही. मग असं असताना मंत्र्याचा राजीनामा घेतला, तो विजय साजरा करत असताना आता अलीकडे या अभिजित दिपकेंनी एक दुसराच उपद्व्याप सुरू केला असं मला म्हणावं लागेल. मी उपद्व्याप यासाठी म्हणतो मंडळी, कारण अभिजित दिपकेंनी जे काही आता पाहणं सुरू केलं, देशातल्या शाळा, त्याही शासकीय शाळा. मंडळी, अभिजित दिपकेंनी देशातल्या शाळाच नाही, शासनाची सर्वच यंत्रणा जर तपासायचं म्हटलं तर त्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. कुठंच ताळमेळ दिसत नाही. मग ती पंचायत समितीची कार्यालय असतील, जिल्हा परिषदेची कार्यालय असतील, महसूलची कार्यालय असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बाजूचे दालनं असतील, या संपूर्ण ठिकाणी जर या दिपकेनी जर फेरफटका मारला तर त्याला हे दिसेल की प्रचंड अनागोंदी या ठिकाणी आहे, प्रचंड अनागोंदी आहे. कारण हे सर्व सांभाळण्यासाठी म्हणून जी काही यंत्रणा आहे, ती यंत्रणाच यांच्याकडे दुर्लक्ष जर करत असेल गेल्या कित्येक वर्षापासून, तर अभिजित दिपकेंनी कितीही चक्रा मारल्या, कितीही वाऱ्या केल्या, कितीही आंदोलनं केले, तर ते शक्य नाही, शक्य नाही. आता तर अभिजित दिपकेच्या विरोधात खूप मोठा रोष वाढताना दिसत आहे. कुठल्या तरी एका राज्यामध्ये त्याच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः बदलून टाकल्या गेलं. ज्या शाळेमध्ये ते गेले त्या शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, त्यांच्या वाहनाची काचं फोडल्या गेली, बरेच कार्यकर्त्यांना जखमीसुद्धा व्हावं लागलं. आणि अशा परिस्थितीत ते कार्यकर्त्यातून पळून गेले आणि माध्यमांवर त्या सर्व बाबी या ठळकपणे आल्या. कारण प्रसिद्धीच्या झोतामध्ये असणारा हा अभिजित दिपके, याच्यावर कुठेही काही कारवाई झाली तर त्याची दुसरी बाजूसुद्धा माध्यमाचे प्रतिनिधी विशेष प्रमुख्याने दाखवतात. कारण त्याची एक बातमी दाखवणं म्हणजे त्याला खूप मोठ्या प्रमाणात व्ह्यू भेटतात, त्याचं ते पाहतात आणि त्यामुळे साहजिक ती प्रत्येकासाठी ब्रेकिंग न्यूज असते. आता मी एक बातमी ऐकली की अभिजित दिपके यांच्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल होणार आहे. म्हणजे त्या स्वरूपाची कारवाई सुरू झालेली आहे. कुठल्या तरी एका शाळेत अभिजित दिपके गेले आणि त्यांनी तिथं शूटिंग सुरू केली आणि शूटिंग सुरू करताना तिथल्या तिथल्या शिक्षकाची चर्चा वगैरे करताना अनेक शिक्षकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या इथं शूटिंग करू नका, आम्हाला वरिष्ठाचे आदेश नाहीत, तुम्ही कोण लागता, तुम्ही कोण आहात, अशा पद्धतीनं तिथं चर्चा होत असताना काही महिला शिक्षकांची सुद्धा अभिजित दिपकेंचे वाद झाले असं दाखवल्या गेलं. आणि त्या महिला शिक्षिकेच्या नावावर एक तक्रार अभिजित दिपके यांची कुठल्या तरी पोलीस स्टेशनला गेल्याचं मी आत्ता ऐकलेलं आहे. आणि या तक्रारीमध्ये निश्चितच अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशी परिस्थिती आहे मंडळी. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यभर, देशभर जवळ अभिजित दिपकेने हे आंदोलन सुरू केलं तर त्याचा म्होरक्या म्हणून, त्याचा प्रमुख म्हणून अभिजित दिपकेला सरकारला वाटेल तितक्या दिवसापर्यंत जेलमध्ये ठेवू शकते. म्हणून तुम्हाला आता अलीकडे माहीत असेल, सरकारच्या विरोधात बोलणारी जी कोणी यंत्रणा असेल त्या यंत्रणेवर बरोबर पद्धतशीरपणे केसेस दाखल केल्या जातात आणि त्यामध्ये त्याला गुंतवल्या जाते. आता अलीकडे सरपंच यांच्या बाबतीत सुद्धा त्या तडीपारीचं प्रकरण खूप राज्यभर गाजत आहे. तडीपारीची नोटीस काय सरपंचाला दिल्या गेली, त्यानंतर त्या सरपंचाने आपल्या परीनं काय काय माध्यमांसमोर चर्चा सुरू केलेली आहे, काय सांगलेलं आहे की मी किती चांगले कामं करतोय वगैरे वगैरे, तरी माझ्यावर खोटे नाटे आरोप हे रचले गेले. वास्तविक हे 100% खरं आहे. त्या सरपंचावर असलेले 2 जे FIR आहेत ते 100% खोटे आहेत आणि ते खोटे 2
FIR सोबत घेऊन त्याच्यामध्ये त्याची असलेली त्याचा असणारा त्या परिसरातला दबदबा, त्याचा असणारा बेबनाव किंवा त्याच्या असणारा सरकारप्रती असणारा त्याचा विरोध किंवा त्याची त्या भागात असलेली दादागिरी, हे जेव्हा तळीपारीच्या प्रसंगाला किंवा तळीपारीची प्रक्रिया तयार करण्याला जे काही कलम 61-56 काय लागते त्यासाठी जे गरजेचं आहे त्यासाठी पोलिसांनी ते फुलफिल केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या तळीपारीचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. पुढे मागं त्याला उत्तर देता येईल, पण उत्तर देण्यापूर्वीच किंवा उत्तर देण्याऐवजी सरपंचांनी आपल्या पद्धतीनं वकिलाची फौज माझ्यासोबत आहे, बाकी आहे, अमुक आहे ठमुक आहे हे सुरू केल्यामुळे पुन्हा त्यांनी पोलीस आणि सरकारला आव्हान केलेलं आहे. त्यामुळे असे आव्हान करणारे जे कोणी आंदोलक असतील त्या आंदोलकांना मला सांगावं असं वाटते की तुम्हाला जेव्हा सरकार तुमचं एवढं ऐकून घेते आणि जेव्हा काहीतरी तुमचं चूक जेव्हा लक्षात येते सरकारच्या, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एखादी नोटीस असेल, एखादं पत्र असेल किंवा एखादी सज्जड दम असेल, तो जर दिला जात असेल आणि तो दम दिला म्हणजे मग लोकशाहीमध्ये नाही, लोकशाहीमध्ये आम्ही वावरत नाही, हे लोकशाही नाही काय या देशामध्ये, आम्ही बोलतो ते लोकशाहीला धरून बोलतोय वगैरे वगैरे, हे जे कांगावे जे आंदोलक करतात त्यामध्ये सरकार हा विचार तिथं करणार नाही आणि अशा वेळेस त्या आंदोलकांवर निश्चित गुन्हे दाखल होतात आणि मग त्यांच्यामधला आंदोलक दाबून टाकला जातो. तशाच पद्धतीची रचना ही याच्यामध्ये झालेली आहे. CJPच्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये झालेलं एवढं मोठं लाखो विद्यार्थ्यांचं आंदोलन की ज्यामध्ये सरकारने त्यांची मागणी बरोबर आहे, खरं आहे, त्यासाठी म्हणून सरकारने बरीचशी माघार घेतलेली दिसते. पोलिसांना काय त्रास झाला असेल, यंत्रणेला काय त्रास झाला असेल, की एवढी मोठी यंत्रणा त्यामध्ये, शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये भरटल्या गेली, किती दिवस त्यासाठी सरकारची यंत्रणेचे गेले, वाया गेले आणि ते सर्व केल्यानंतर तुम्हाला मिळालेला तो राजीनामा आणि त्यातून तुमचं मिळवलेलं यश हे तुम्हाला आता पुढे पचवता आलं पाहिजे. ते पचवण्याऐवजी किंवा त्याच्यातून जे काही पुढचा मार्ग काढायचा आहे तो काढण्याऐवजी आमच्या अभिजितनी जे अभियान सुरू केलं तर त्यानिमित्तानं अभिजितला मला सांगावं वाटतं की अभिजित बेटा हे अशक्य आहे, आभाळ फाटलेला आहे, आभाळ फाटलेला आहे. तू जिथं कुठे जाशील तिथं तुला मनस्तापच होईल, मनस्तापच होईल. कारण गेल्या कित्येक वर्षामध्ये, नुसत्या 10-12 वर्षामध्ये नाही, भारतीय जनता पक्षाच्या सरकारात नाही, त्याही पेक्षा अगोदरचं जे असलेलं सरकार असेल त्या सरकारापासून तू जे अपेक्षित करतो त्याच्याकडे लक्ष नाही. अत्यंत मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, शासकीय शाळा, त्या शाळेची उपस्थिती, त्या शाळेत असलेला पोषण आहार, त्या पोषण आहारामध्ये असणारे किडे आणि त्या किडे खाऊ घालून मुलांना खाऊ घालणारी ती शिक्षक लोक किंवा ती यंत्रणा. आता अलीकडे एका अंगणवाडी सेविकेनं स्वतः सांगितलं, म्हणजे अभिजित टिपके त्या अंगणवाडीमध्ये घेण्या अगोदरच त्या शिक्षिकेने जेव्हा त्या शाळेची व्यथा सांगितली आणि ते वाटाणे कसे शिजत नाहीत, 20-20 शिट्ट्या कुकरच्या वाजल्यानंतर ते वाटाणे शिजत नाहीत, अशी परिस्थिती जेव्हा सांगितल्या गेली तर त्या शिक्षिकेलाच, अंगणवाडी सेविकेला निलंबित व्हावं लागलं. त्यामुळे खरं बोलते तो पाण्याला जाते, ते तेलाला जाते म्हणतात आमच्या ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे अभिजित, आपण अमेरिकेसारख्या राज्यामधून देशामध्ये शिक्षण घेतलं, एक चांगला होतकरू विद्यार्थी म्हणून किंवा एक भारताचा एक चांगला विद्यार्थी त्या ठिकाणी तू गेला आणि त्या ठिकाणी तुझं जे नावलौकिक कमावलं, त्याच्यामध्ये हे जे तू आता उपक्रम करते आहेत या उपक्रमामुळे निश्चितच अभिजित तू नुकसान करून बसेल असं मला वाटतं. निश्चितच या व्यवस्थेमध्ये जर तू गेला तर तुझे कार्यकर्ते तुझ्यासोबत राहणार आहेत हळूहळू आणि एकटा पडशील आणि तुला ज्या दिवशी जे सरकार आत टाकेल, जेलमध्ये टाकेल, त्या दिवशी तुझ्या बाजूनं बोलणारा कोणीच तयार होणार नाही. कारण सर्व यंत्रणा त्या अनुषंगानं तयार झालेली आहे. अनेक कार्यकर्ते तुझ्यासोबत असणारे आज रोजी चॅनलवर, TV वर बोलताना माफी मागतात की आमचं चुकलं, आम्ही ते तसं करायला नव्हतं पाहिजे, आम्ही बळकाव्यात आलो वगैरे, आताच ते कबूल करतात आणि अशी परिस्थिती कबूल केल्यानंतर त्यांचे पालकसुद्धा हे कबूल करतात की याच्या नादी लागू नका, हे आपलं काम नाही, आपण आपले शिक्षण किंवा आपल्या नोकऱ्या किंवा आपला व्यवसाय सांभाळला पाहिजे, असं तुझे सोबत्याचे पालक हे बोलताना दिसतात. त्यामुळे अभिजित लवकरच तू हे सांभाळलं पाहिजे आणि निश्चितच देशपातळीवर देशाच्यासाठी काही जे चांगलं तुझ्याकडे जर संकल्पना असतील त्या राबवल्या पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं सांगा. मी माझं आपलं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज इथं थांबू, पुन्हा उद्या अनुषंगाने भेटू.
तोपर्यंत नमस्कार.